बघा, तुम्ही थंबनेल मध्ये बघितलं असेल, तुम्हाला कळालंच असेल काय मुद्दा आहे आपला आजचा. जे विद्यार्थी 4थी आणि 7वी स्कॉलरशिपचा रिझल्ट ज्यांचा लागलाय आणि त्याच्यामध्ये ते दाखवतायत पात्र, पण पात्र विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही. तर स्कॉलरशिप मिळणार का नाही याचं उत्तर आज आपण काय करणार आहेत, आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहेत. म्हणजे आजचा जो टॉपिक आहे आपला, नेमकं स्कॉलरशिप का मिळणार नाही असं म्हणतोय दादा, आम्ही तर पास झालोय. पण नेहमी लक्षात ठेवायचं, वारंवार तुम्हाला सांगतोय स्कॉलरशिप का मिळणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ज्यांना ज्यांना डाऊट्स असतील त्यांनी 9172278378 याच्यावर काय करायचं आहे, तुम्हाला मेसेज करायचा आहे. आणि लगेचच तुम्हाला स्कॉलरशिप बद्दल असेल किंवा कोणत्याही 1ली ते 10वी मध्ये कोणत्याही एक्झाम्स बद्दल असतील, सगळ्या एक्झाम्स बद्दल डिटेल्स माहिती वगैरे ह्या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे. किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ग्रुपची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात. किंवा इथे तुम्ही जाऊन मेसेज केला की आय वॉन्ट टू जॉईन ग्रुप किंवा मला ग्रुप जॉईन करायचा आहे, तर आम्ही तुम्हाला लगेचच ग्रुपमध्ये ऍड करू. फक्त तुमचं स्टँडर्ड टाकायचंय, कोणत्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचंय. कळालं? तुमच्या स्टँडर्ड वाईज तुम्हाला काय काय एक्झाम्स आहेत, त्या सगळ्या एक्झाम्स, प्रत्येक स्टँडर्ड साठी आपल्याकडे 10 एक्झाम्स आहेत. सगळ्या एक्झाम्स तुम्हाला तिथे भेटून जातील. आता आपला मेन मुद्द्याकडे वळूयात. आता लक्षात ठेवायचंय, स्कॉलरशिप मध्ये पात्र केव्हा ठरतात. आपल्या रिझल्टवर फेल केव्हा येतं आणि पास केव्हा येतं. म्हणजे पात्र केव्हा येतं आणि अपात्र केव्हा येतं. तर आता मला सांगायचंय, जर तुम्ही व्यवस्थित डिटेल्स वाचले तर नेहमी लक्षात ठेवा, 40% वर जे कोणी विद्यार्थ्यांना मिळाले आहेत ते सर्व झाले आहेत हे उलट करा, पात्र खाली आहेत, अपात्र वरती. 40% वर असं करा, 40% वर जे कोणी विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 40% वर, म्हणजे लक्षात ठेवा, आपली जर 300 मार्काचा पेपर आहे, बरोबर. आपल्याला 40% म्हणजे किती, 40/100, 0 कॅन्सल, 4×3 = 12, म्हणजे 120 मार्कांच्या वर ज्यांना आहेत ते सगळे पात्र ठरलेले असते. जर नसेल तर मला सांगायचंय, सर मला 110 मार्क आहे आणि तरी माझ्या याच्यावर येत आहे कमी पात्र आहे, असं कधीही होणार नाही. 110 मार्कावाल्याला येत असेल अपात्र, फेल येत असेल त्याच्या याच्यावर. जर 110च्या खाली आहेत, 120च्या खाली आहेत तर अपात्र येत असेल. जे कोणी विद्यार्थी 120च्या वरती आहेत त्यांना सर्वांना पात्र येतात. आता सर्व पात्र विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटते का? नाही. लक्षात ठेवा, सर्व 40% वरती विद्यार्थ्यांना पात्र ठरवतात पण त्यांना स्कॉलरशिप भेटत नाही. ते फक्त पास झालेत. त्याच्यानंतर अजून 1 महिन्यानंतर, आता 1 महिन्यानंतर काय लागणार आहे, फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. काय लागणार आहेत? फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्याच्यात आपल्याला समजेल की आपण पात्र आहोत किंवा नाहीये, म्हणजे स्कॉलरशिप आपल्याला भेटणार आहेत की नाहीये. आता कट ऑफ लागेल, तुमच्यामध्ये कट ऑफ लागेल, म्हणजे 200 ते 250, 270, 280 असा कट ऑफ लागेल. काही असो, आपण धरूयात 200. आता 120च्या पुढे पास आहे, 80 मार्क्स पर्यंत पण पास आहे, म्हणजे 200 मार्क्स पर्यंत. पण 200 ते 280 लागला कट ऑफ, म्हणजे 200 ते 280 म्हणजे 200च्या पुढचे जे आहेत त्यांना सर्वांना स्कॉलरशिप भेटेल. मग त्यांचं नाव आल्यावर आपल्याला जाहीर होईल की ह्या एक्झामची स्कॉलरशिप यांना भेटणार आहे. अशा पद्धतीचं काय असतं, रुटीन असतं. असं लक्षात ठेवायचं. याच्यानंतर फायनल मेरिट लिस्टचा वेट करायचा आहे. अजून एक्साइटमेंट करायची नाहीये. तुम्हाला जर चांगला स्कोर आहे, तुम्हाला 200 ते 220चा स्क्वेअर, 200 ते 220 पैकी स्कोअर आहेत, तर तुम्हाला 101% स्कॉलरशिप भेटण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. पण अजून आपल्याला अपेक्षा करायची नाही. 4थी जर झालंय तर तुम्ही 5वी नवोदयच्या बॅचेसला बसा, 7वी झालंय 8वी NNMSच्या बॅचेसला सुरू करा. टेन्शन घेऊ नका, जे येईल ते रिझल्ट येईल. आपली मेहनत आपल्या जवळ ठेवा. आपल्याला पुढच्या एक्झाम साठी लगेचच मेहनत सुरू करायची आहे, त्या मागच्या याच्यावर राहायचं नाहीये. पुढच्या एक्झाम साठी मेहनत करायला आम्ही तुमच्या सोबत आहेत. काही तुम्हाला लागलं तर आम्ही सगळं काही तुम्हाला नोट्स वगैरे सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतोय. लवकरात लवकर ग्रुपमध्ये जॉईन व्हा. काही अडचणी असली तर आमच्याशी संपर्क साधा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.